काय झालं? असं का बघतोयस माझ्याकडे? काही लागलंय का माझ्या चेहऱ्याला? नाही ते नाही, काय नाही ते. काही बोलायचं का तुला माझ्याशी? नाही नाही, काय नाही, मी पटकन पूजा आवरतो माझी. शक्ती बाळ, तू आलीस? बस, मी तुझ्यासाठी चहा आणतो. हा हो. हा घे नाना स्पेशल चहा. थँक्यू. मी काय म्हणतो, काल रातच्याला तुला नीट झोप लागली ना? नाही, तुला सपान बिपान पडलं नाही ना? नाही. असं का विचारताय? काय, तू अजिबात काळजी करू नको, आम्ही तुझ्या सोबत आहोत. काका, मला काही कळलं नाही. स्वप्न पडलं होतं का असं का विचारताय तुम्ही? त्याचं काय, काल रातच्याला माझ्या शिवाला सपान पडलं होतं. वाईटातलं वाईट सपान होतं वाटतं. रात्रभर गालाला हात लावून झोपला होता. मला असं वाटतंय स्वप्नात कुणीतरी याचा मुका घेतला असेल, नाहीतर त्याच्या कानाखाली जाळ काढला. शंभो महादेव. हो हो म्हणतोय. ए नाना, सकाळ सकाळी कायचे काय बडबडतो रे तू? तू नानाकडे लक्ष नको दिवसात, ते एकतर शुद्धीत नसतो तो. यानेच कदाचित माझं स्वप्न बघितलं असेल. नाना, तू 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 चहा पी, मी आलो पटकन कपडे बदलू ना. आमदारांसोबत बोलणं झालंय तुझं? हो वहिनी बॉस, पण त्यांचा पीए बोलला की बोलून कळवतो. बर, ठीक. तर बघ वहिनी साहेब, आपण त्यांच्याशीच बोलू. ह्याचं सगळं हिशोब. अरे, आलात तुम्ही? ते पोलिसांनी काही कळवलं का? शक्तीवर ज्यांनी हल्ला केला त्यांचा काही पत्ता लागला? नाही, अजून नाही. मी काय म्हणतो वहिनी साहेब, तुमची पॉवर वापरून काही करता येतं का बघा ना. म्हणजे तुमचे कॉन्टॅक्ट वरपर्यंत आहेत, तर त्या हल्लेखोरांची काही माहिती मिळवता आली असती तर. शिवा, ते हल्लेखोर कोणी मोठे अतिरेकी नव्हते आणि त्यांना पकडण्यासाठी वरपर्यंतचे कॉन्टॅक्ट वापरण्याची गरज नाहीये. मी तर म्हणते, ते जे कोणी गुंड होते त्यांना पकडणं जरा कठीणच आहे. मुळात ती माणसं या जगातलीच नव्हती. या जगातली नव्हती म्हणजे? जाऊ दे, तुम्हाला नाही कळणार, सोडा तो विषय. पण ही बघा, मी सांगते ती नीट लक्ष देऊन ऐका. मी पुन्हा पुन्हा सांगते, तुम्ही दोघं कुठेही जाल, प्लीज सावध राहा. मग ते ठिकाण कुठलंही असो, कामाचं ठिकाण असो वा इतर कुठलंही. शक्ती, आम्ही तुझ्या रक्षणाची जबाबदारी घेतली. तुझ्या केसालाही धक्का लागू नये म्हणून आम्ही शिवाला तुझा बॉडीगार्ड म्हणून नेमले. वहिनी बॉस म्हणाल्या ते हल्लेखोर या जगातले नव्हते. म्हणजे नेमकं काय म्हणायचं यांना? जाऊ दे, मला काय करायचंय, माझी या प्रकरणातून सुटका झाली हे महत्वाचं आहे. चला आपापल्या कामाला लागा आता. करो ना, माझ्यासाठी कॉफी घेऊन ये. कॉफी जास्त, साखर कमी. हो वहिनी बॉस, आणतो. बाकीचं रूम मध्ये बोलू आपण.
शक्ती, काय झालं? कसला एवढा विचार करतेस? भद्रा मॅडम काय बोलल्या ते तुला कळलं का? नाही म्हणजे त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं? ती माणसं या जगातली नव्हती म्हणजे? मला पण नाही कळलं का ते काय म्हणाल्या. त्या पॅरलल युनिव्हर्स बद्दल बोलत असतील का? काय? पॅरलल युनिव्हर्स म्हणजे? अरे म्हणजे अशी माणसं जे एका वेगळ्या जगातून आली आहेत. ती माणसं आपल्यासारखीच असतात, पण ती एका डिवाइन किंवा अलौकिक दुनियेतून आली असतात. असं काही खरंच असतं? असं म्हणतात की ह्या जगात वेगवेगळे युनिव्हर्स आहेत. युनिव्हर्स म्हणजे विश्व किंवा चराचर सृष्टी. ह्या वेगवेगळ्या युनिव्हर्स पैकी काही युनिव्हर्स हे आपल्या युनिव्हर्सचे हुबेहूब प्रतिरूप असतात. त्यांना पॅरलल युनिव्हर्स किंवा समांतर ब्रह्मांड असं म्हटलं जातं. माझ्या तर डोक्यावरून गेलंय सगळं. पण मुद्दा असा आहे की ते जे कोणी गुंड होते ते वहिनी साहेब म्हणतात तशा किंवा तू म्हणतेस तसे ते काय पॅरलल युनिव्हर्स मधून किंवा दुसऱ्या जगातून आलेले असतील असं आपण गृहीत धरू. तर त्यांनी तुझ्यावर हल्ला का केला? म्हणजे त्यांना तुला का मारायचं होतं? जाऊ दे ना, कशाला त्या विषयावर बोलायचंय? खूप कामं उरली आहेत रे. असू दे, हे करायचं ते बोलून. काय ग, काय बघतेस तिकडे? कोणी आहे का? नाही, काही नाही. शक्ती, माझ्याशी खोटं नको ना बोलू. हे बघ, मला माहिती आहे तुला भास होतात वगैरे. मला सांग ना जे काही आहे ते, मित्र म्हणून. शिवा, मला त्या खिडकीतनं एक मुलगी दिसते. तुला दिसते का? कोण मुलगी? शक्ती, कोणी नाही तिथे. सरकार, मला बोलवलं होतं त्यांनी ऑफिसला. हा सरकार, 5 मिनिटात पोचतो. जस्ट निघालोच आहे मी. हा आलो आलो. ठीक आहे ठीक आहे. बरं शक्ती, आपण बोलू नंतर. मी निघतो. ऐक, नको जास्त विचार करूस. ते डॉक्टरांनी दिलेली औषधं घेतेस ना वेळेवर? हो. ठीक आहे, आलो. बंगल्यावर ही मुलगी को? तीच तर मुलगी नाही ना जी शक्तीला दिसते? आणि आता मला दिसले म्हणजे शक्तीला भास नव्हते होत. खरोखरच ती मुलगी आहे. पण आहे कोण ती मुलगी? कुठे गेली? बघायला पाहिजे. ए मुली, ए थांब. ए कुठे गायब झाली? तिकडे बघतो. कुठे गायब झाली ही मुलगी? ही पेटी नेमकी आहे तरी कसली? ती मुलगी या पेटीत तर नसेल ना गेली? बघतोच.
बाळा धूर कुठून यायला लागला अचानक? चला, हे अपडेट करून झालंय तर न्यूजपेपर मधल्या ऍड लिहायला घेते. धूर धूर कसला येतोय? शॉर्ट सर्किटमुळे आग तर लागली नसेल ना? शिवा पण प्रिन्स सरांना घ्यायला गेलाय. जाऊ दे, मीच बघते. बापरे, केवढा हा धूर आहे. काहीतरी मेजर जळालेलं दिसतंय. शिवा 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 उठ, शिवा उठ, शिवा उठ. भद्राबाम, भद्राबाम, शिवा उठ. शक्ती, शिवा उठ ना प्लीज. शिवा शिवा, भद्राबाम, भद्राबाम. ही कशी आवाज येते मला? बापरे, हिला घरात परत साप वगैरे दिसला की काय? कपरे, जाऊन डोके चल. या कार्टीला साप डसला ना तर लय बरं होईल, म्हणजे माझं काम तरी सोपं होईल. वहिनी बस, थांबा थांबा, मी पण आलो. वहिनी बस. शिवा 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 उठ. शिवा शिवा उठ ना. भद्राबाम, भद्राबाम. काय झालं? शिवा उठ, शिवा शिवा शिवा. भद्राबाम बघा ना. शिवा शिवा उठ. काय झालं? शिवा शिवा. अरे काय झालं? शक्ती. वहिनी बस, याचा श्वास तर चालू नाही ना? हा, शिवा 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 उठ ना. शिवा शिवा उठ. शिवा शिवा, मी तुला काही होऊ देणार नाहीये. डॉक्टर, डॉक्टर,
काय झालं? डॉक्टर, डोक्यातून खूप रक्त वाहिले, ताबडतोब उपचार सुरू करा. पैशाची चिंता करू नका, हवा तेवढा पैसा लावेल मी, पण शिवाला बरं करा. जखम बरीच खोल दिसते, यांना इमर्जन्सी वॉर्ड मध्ये शिफ्ट करा लगेच. हो सर. क्विक. एक मिनिट, तुम्ही कुठे चाललाय? शिवा, ते हे बघा, इमर्जन्सी वॉर्ड आहे, तुम्ही आज जाऊ शकत नाही. तुम्ही प्लीज इथेच थांबा, प्लीज. अहो नाना, सकाळपासून दारू पिताय तुम्ही. शिवाशेठ काय म्हणलं होतं तुम्हाला? लिमिट मध्ये प्यायची. त्याला कळलं ना तुम्ही सकाळपासून दारू पिताय, मग त्याचा ओरडा खाला तुम्ही त्याला, मग मला बोलू नका तुम्ही येऊन. हा ओ नाना, शेवटचा पॅक बरं का, नाही तर शिवाला फोन करतो बघा. ए बाबा, शिवाला फोन करू नको, हा शेवटचा पॅक. खुश? हा शेवटचा. मी काय म्हणतो नंद्या, हे वस्त, अरे माझ्या शिवाचं चांगलं होईल ना. अरे आता कुठं त्याची गाडी रुळावर येताना दिसते, त्याला कुणाची नजर तर लागणार नाही ना. हो ना, त्याला कशाला कोणाची नजर लागणार आहे? हा, अहो आपल्या शंभू महादेव आहे की त्याच्या पाठीच. हो नाला, तुम्ही उगाच काळजी करताय त्याची. अहो आपला भाऊ लाखात एक आहे. तुम्हाला सांगतो बघा, एक दिवस तो नक्की मोठा माणूस होतो का नाही बघा. हा हे वास्तऱ्या, अरे तुझ्या तोंडात चाकणं खाल नाना. अरे माझं लेकरू लय गरिबीत वाढलंय, त्याच लय मोठी मोठी स्वप्न आहेत, त्याची समधी स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे. अरे त्याचं समजा असं सुरळीत चाललं पाहिजे. तुला सांगतो नंद्या, शिवाचं आणि शक्तीचं असं जुळून आलं पाहिजे. काय झालं? लेट मी चेक. नर्स, लवकर उठी तयार करा, ऑपरेशन करावं लागणार आहे. पेशंटची कंडिशन क्रिटिकल आहे. बी क्विक. ओके सर.
वा, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं म्हणतात ना, तेच खरंय. माझ्या मनासारखं झालंय. सोंगटी वाचून खोकला जाईल. मला काही करावंच लागणार नाही. हा शिवा इथेच खपला तर बरं होईल. माझी जागा घेऊन माझाच पत्ता कट करायला बघतो काय? तुझाच पत्ता कट होण्याचे चान्सेस जास्त दिसत आहेत. त्याच्यासोबत ही शक्ती पण ऍडमिट झाली असती तर माझा आनंद द्विगुणित झाला असता. असो, हिचाही एक ना एक दिवस येईलच. नर्स, आतमध्ये काय चाललंय? डॉक्टर, शिवा कसा आहे? जास्त सिरियस नाही आहे ना? हे बघा, त्यांच्या डोक्याला फार वाईट प्रकारे मार लागलाय. ऑक्सिजन लेवल फार कमी आहे आणि ब्लिडिंगही खूप झालंय. पेशंट क्रिटिकल आहे, त्याच्यामुळे ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. ऑपरेशन? जे काही ऑपरेशन करायचे ना ते ताबडतोब सुरू करा. मी पुन्हा सांगते, पेशंटची काळजी करण्याची गरज नाहीये, पण शिवा बरा झाला पाहिजे. आम्ही ऑपरेशनच्या तयारीला लागतोच आहे, पण काय? ऑपरेशन झाल्यावरही पेशंटच्या वाचण्याचे चान्सेस फार कमी आहेत.